महायुती सरकारच्या कारभाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे। अरे सोलापूरकरच्या बैलाला, अरे दत्तागाड्याच्या बैलाला, अरे अडगडी वादवी कराडच्या बैलाला, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महायुती सरकारचा धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महायुती सरकारचा धिक्कार, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महायुती सरकारचा धिक्कार असो। देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत पुरोगामी महाराष्ट्राच्या शासनाची लखतरे वेशीवर टांगणारे सत्ताधारी या पुण्यनगरीत घडत असलेल्या गुन्हेगारी, अत्याचार, स्वारगेट सारख्या बलात्काराच्या घटना या सगळ्याला कारणीभूत असलेल्या महायुती सरकारच्या कारभाराची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक होळी करण्यात आली। यावेळी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे, संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आदींच्या प्रतिमांचं यावेळी दहन करण्यात आलं। आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही सालाबादप्रमाणे होळी हा सण साजरा केला आहे। होळी हा अनिष्ट प्रवृत्तींना जाळणारा एक सण म्हणून ओळखला जातो आणि आज आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा या होलिकेमध्ये वाल्मिक कराड नावाची प्रवृत्ती, आम्ही कुठल्या माणसानं जाळण्याचा प्रयत्न केला नाही, त्या माणसामध्ये लपलेली जी घाणेरडी प्रवृत्ती आहे, राक्षसी वृत्ती आहे, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला। म्हणजे त्याच्यामुळे राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वाक्य वापरलं, त्यांच्या प्रतिमा याच्यामध्ये जाळण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी दत्ता गाडेंनी ज्यांनी या एका तरुणीवर बलात्कार केला, वाल्मिकरांनी या ठिकाणी संतोष देशमुखांचा खून केला, यांच्या प्रवृत्ती जाळण्याचा प्रयत्न केला आहे। महागाई असेल, शेतकरी आत्महत्या असतील, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना दिलेली आश्वासन असतील, ह्या सगळ्याचा या ठिकाणी आम्ही या होलिकेमध्ये दहन करण्याचा प्रयत्न केला आहे। या माध्यमातून होलिकेमध्ये एवढीच नका विनंती आहे, ह्या सगळ्या अनिष्ट गोष्टींचं नका दहन कर, पण त्याचबरोबर या देवेंद्र फडणवीस, अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे सरकारला सुबुधी दे आणि या महाराष्ट्राची सुखरूप सुटका कर, हीच विनंती आहे। आणि देशातल्या लोकांची नरेंद्र मोदी आणि अमित शहा सरकारमधून सुटका व्हावी, हीच माफक अपेक्षा आहे। करायचं काय?